बघा याला म्हणतात पनवती तोंड. ब्लॉग चालू केला आणि गाडी खाली जाणार. तर हाय गाईज, हॅलो, वेलकम टू माय मिनिट इन व्लॉग. आजचा ब्लॉग काय असा काही स्पेशल नाही बरं का. आज माझ्या भावाचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे आम्ही निघालो ट्रॅफिक रूल तोडून ट्रिप्सी. गाडीवर आम्ही घेतल्या सोबत चिप्स. मेरे भाई का बर्थडे है मेरे भाई. गरिबांच्या चॅनलला प्लीज फॉलो करा, कमेंट करा आणि लाईक तुझा बर्थडे आहे त्याच्यासाठी पहिले सगळ्यांनी विश करा कमेंट मध्ये. हा झालं, विश झालं. थँक्यू मनापासून धन्यवाद. तुम्ही मला तू काही इलेक्शनला उभा आहे का? नीट बोल ना जरा. आणि मित्रांनो, हे आहे आमच्या शिरूरचं देवडेश्वर मंदिर. घ्या बरं पटापट दर्शन घ्या सगळ्यांनी. दर्शन झालं आणि आता आम्ही तिघीजण आलोय गार्डनमध्ये पार्टी करायला. पार्टी कशाची माहिती आहे? लोक मोठ्या पार्ट्या करत असतील, पण आमचा भाऊ आम्हाला कशाची पार्टी देतोय तर भेळची पार्टी देतोय. भाऊ असावा तर असा असावा खरंच. ह्या आहे आमच्या नेहा मॅडम. मला सांगतेय मोनी, तू किती सुंदर दिसती, तू किती छान आहे, किती टॅलेंट आहे तुझ्यामध्ये, तू खूप पुढे जाणार, माझी खूप दुआ आहे तुझ्यासाठी. असं काही नव्हती म्हणत ती तिच्या देवदर्शनाबद्दल सांगत होती. आता हे झालं, मी आले आहे क्लासवर. क्लास करून मी पुन्हा जाणार आहे शिरूरला. बघा आता पुढे काय घडतंय ते. मेरे भाई का बर्थडे ब्लॉग चालू आहे. नाही तर मग आता खूप सुस्पष्ट भाषेमध्ये सुंदर अशी शिवी लिहिली मी तुला म्यूट करून माझा आवाज टाकणार आहे. मी सांगणार त्याच्यामध्ये मी आमचा आवाज का म्यूट केलाय, कारण की खूप सुंदर भाषेने शिव्या घालतात. शिवी दे बघा. नाही, अस्पष्ट भाषा वापरत नाही मी. आज माझ्या भावाचा बर्थडे आहे, त्यामुळे मी आज फक्त स्पष्ट आणि सुंदर भाषेत वापरणार. लहान नाव भेटलं चाटाळ. What do you mean by चाटाळ? चाटाळ पण केलं तू. हॅपी बर्थडे मेरा बारक्या भाई. थँक्यू सो मच. कसं असतं माहिती आहे का, ते एका माणसाला जर जास्त प्रेम भेटायला लागलं ना, ओके. माणूस तो गोरा होतो. का तुम्हाला मी पण दिसत असेल गोरा? आमचा भावाचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे. आता आम्ही जेवण करत आहोत. आजचा दिवस खूप चांगला गेलेला आहे. आमच्या भावाला खूप दलिंदर माणसामुळे आहे ना, अतिशय घाण दिवस गेला. घरी जाऊन मला गोष्टी बसणार ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याचा आनंद आहे आम्हाला. यांची चूक केली ना तर पैसे तर घरी जाऊन घेणार आहे. नाही, पण बिचाराची बायको खूप छान आहे, खूप मनाने खूप चांगली आहे, खूप साधी आहे, खूप भोळी आहे. हा मूर्ख आहे, हा नालायक आहे. हे बोल. त्याचं लग्न नाही झालं ना, म्हणून हा असंच म्हणणार. पण ह्याला पण बायको आहे बरं का. कोणी कमेंट करू नका, मेसेज करू नका, याला बायको आहे. भाई माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे सिक्रेट बाहेर निघणार आहे. यांच्या कोणी आसपासच्या मैत्रिणी असेल ना, सगळे माझे ब्लॉग बघा. आणि टाक बरं याला बायको आहे म्हणून. आम्ही टाकणार कट करू नको. टुडे जनरेशन इज खूप, म्हणजे लग्न झालेलं नाही आणि लग्न झालेलं पण आहे. तो संसारिक माणूस आहे तो आमचा. बिन लग्नाचा संसारिक माणूस आहे. तुमचा पण ग्रुप जर असा असेल ना तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. नाहीतर असं पण तुमचा ग्रुप लईच फालतोय ते पण चालेल. थँक्यू सो मच. बाय बाय.